नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र सचिन शाह. मी तुम्हाला आज पी एफचे जे उमंग ॲप्लिकेशन आहे, त्या उमंग ॲप्लिकेशनच्या मर्यादा किती आहेत आणि त्या उमंग ॲप्लिकेशनमधनं आपल्याला काय काय काम करता येते आणि उमंग ॲप्लिकेशनमधनं आपल्याला काय काय काम करता येणार नाही याची माहिती देणार आहे. तर सर्वात प्रथम उमंग ॲप्लिकेशनमधनं आपण UN नंबर जनरेट करण्याचं काम. आता सरकारनं नवीन नियम काढलेला आहे. आपल्याला पहिल्यांदा कामाला जाताना आपल्या कॉन्ट्रॅक्टदाराला आपण पहिला आपला UN नंबर जनरेट करून द्यायचा आहे. तर ते आपल्याला जनरेट करण्याचं काम उमंग ॲप्लिकेशनमधनं करता येतं. उमंग ॲप्लिकेशनमधनं परत UN नंबर आपण ॲक्टिवेट करू शकतो. त्याच्यानंतर आपण उमंग ॲप्लिकेशनमधनं चालू कंपनीमधला फक्त PFचा ॲडव्हान्स काढण्याचं काम करू शकतो. पण तो ॲडव्हान्स केव्हा काढू शकतो? जेव्हा त्याला बँक केवायसी असेल तेव्हा. बँक केवायसी असेल तरच तुमचं उमंगच्या ॲप्लिकेशनमध्ये तो ॲडव्हान्सचा फॉर्म पुढे ओपन होणार आहे, अन्यथा पुढे फॉर्मच ओपन होणार नाहीये. त्यासाठी आपल्याला उमंग ॲप्लिकेशनमध्ये बँकेची केवायसी करता येणार नाही. तर उमंग ॲप्लिकेशनमधनं आपल्याला हे मर्यादित स्वरूपातच काम करता येते आणि उमंग ॲप्लिकेशनमधनं आपण कोणती PFची कामे करू शकत नाही. एक, पहिल्यांदा तुम्ही बँक केवायसी करू शकत नाही. बँक केवायसी केली आणि काही दिवसांनी काही कारणास्तव आपल्या मित्राचं एखाद्या बँक खातं बंद पडतं किंवा त्याला आपलं जे PFचे पैसे काढतो ते PFचे पैसे त्या बँकेला नकोत, दुसऱ्या बँकेच्या खात्याला पाहिजे त्याच्या. तेव्हा जे बँक बदलण्यासाठी जी केवायसी करावी लागते ते आपण उमंग ॲप्लिकेशनमधनं करू शकत नाही. तसेच आपण मागं 2-3 कंपन्यातनं काम केलेलं असतं. तर प्रत्येक कंपनीमध्ये आपण कोणत्या तारखेला जॉईनिंग झाले, कोणत्या तारखेला आपण कामाचं शेवट केलेलं आहे याची जी माहिती असते ते तुम्हाला उमंग ॲप्लिकेशनमधनं पाहावयास मिळणार नाही. पुढचं म्हणजे आपण 2-3 कंपन्यात पूर्वी काम केलेलं आहे आणि आता प्रत्येक एका कंपनीत 1.5 वर्ष केलं आहे, एका कंपनीत 1 वर्ष केले आणि आता चालू कंपनीमध्ये मागचा तो 1-1.5 वर्ष काय प्रत्येक कंपन्यातनं काम केलेलं आहे. तर तो काम करताना जो PF असतो तो PF ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. तर ट्रान्सफर करून घेण्यासाठी पहिल्यांदा त्या 2 कंपन्याची डेट ऑफ एक्झिट पडणे गरजेचं असतं. तर ते डेट ऑफ एक्झिट आपण उमंग ॲप्लिकेशनमधनं टाकू शकत नाही आणि एक्झिट डेट पडल्याशिवाय तर आपल्याला PF ट्रान्सफर करता येत नाही. तसेच आपण सुरुवातीला कामाला लागताना मोबाईल नंबर जो दिलेला असतो तो काही दिवसांनी मोबाईल नंबर हरवतो, गहाळ होतो. तेव्हा आपण आपला नवीन नंबर घेतो आणि तो आपल्या आधार कार्डला लिंक करतो. तुम्ही आधार कार्डला लिंक केला पण तुमच्या PFला तो चेंज झालेला नाही, तर तो PFला चेंज करायचा आपल्याला नंबर, तर तो आपल्याला उमंग ॲप्लिकेशनमधनं करता येणार नाही. तसेच PF ट्रान्सफरचे काम तर आपण उमंग ॲप्लिकेशनमधनं करू शकत नाही. आपण सपोज एका कंपनीत 1-2 वर्ष काम केलेलं आहे, 2 वर्ष काम केले आणि आपल्याला आता PF आणि पेन्शनचे पैसे काढून घ्यायचे आहेत. PFचे पैसे काढताना 2 महिने तर मध्ये ब्रेक घ्यावा लागतो. त्या 2 महिन्यानंतर आपल्याला कामाची शेवटची तारीख, ज्या महिन्यात आपण काम सोडले त्या महिन्यातली तारीख त्या PFच्या पोर्टलला अपडेट करायची असते. जेव्हा तुम्ही त्या PFच्या पोर्टलला ती डेट ऑफ एक्झिट अपडेट करता त्याच्यानंतर तो 72 तासांनी पेन्शनचा फॉर्म ओपन होतो. तर हे जे डेट ऑफ एक्झिटचं काम आहे ते आपण उमंग ॲप्लिकेशनमधनं करू शकत नाही. तर अशा बऱ्याच काही मर्यादा आहेत. तर माझं सांगण्याचं तात्पर्य काय आहे, तर तुम्ही ते उमंग ॲप्लिकेशनवर अवलंबून जास्त न राहता ह्या PFची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरनं काम करणं तुम्हाला सोयीस्कर पडणार आहे. तर असेच हे जे काही येतात PFचे जे प्रत्येक स्वरूपाचं काम आहे त्या प्रत्येक स्वरूपाच्या कामाचा मी एक व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहता यावेत त्यासाठी माझ्या सचिन शाह 2025 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करत राहा.